नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मराठी, अमराठी, स्थानीय, परप्रांतीय अशा विषयांवर वाद घालायला आपल्याला खूप आवडतं. सध्या वादाचा विषय आहे मुंबईत होऊ घातलेलं बिहार भवन. या बिहार भवनाला विनाकारण काही लोक विरोध करतायत. फेसबुकवर अनेक पोस्ट ह्या त्याच्या येत आहेत. खरं तर ह्या बिहार भवनाची जमिनीची खरेदी आणि तिथे होऊ घातलेलं बिहार भवनाचा खर्च हे बिहार सरकार करणार आहे. बिहारच्या मंत्रिमंडळानं त्याचा खर्च देखील मंजूर केलेला आहे गेल्या 2 दिवसापूर्वीच. पण फेसबुकवर पोस्ट काय येत आहेत? एवढा खर्च बिहार भवनावर करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा चालवण्यावर जर केला तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचं भलं होईल अशा अर्थाच्या पोस्ट आहेत. महाराष्ट्र सरकार खर्च नाही करत आहे, बिहार सरकार खर्च करत आहे. मग अशा प्रकारची पोस्ट टाकणं म्हणजे स्वतःच्या अज्ञानाचं प्रदर्शन करणं आहे. बरं, बिहार भवन हे जे मुंबईत होत आहेत हे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं पहिलं भवन आहे का? नवी मुंबईमध्ये वाशी रेल्वे स्टेशनच्या जवळ आसाम भवन आहे. मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, केरळ, छत्तीसगड अशा निरनिराळ्या राज्यांची भवनं आहेत आणि त्याचा सगळा खर्च हा त्या राज्य सरकारांमार्फत होतो. बिहार भवनाचं देखील तसंच आहे. अशा प्रकारची भवनं ही निरनिराळ्या शहरांमध्ये, प्रमुख शहरांमध्ये निरनिराळ्या राज्यांची असतात. महाराष्ट्राची देखील कुठे महाराष्ट्र निवास, कुठे महाराष्ट्र भवन हे देशभरातल्या प्रमुख शहरांमध्ये आहेत. कलकत्ता, चेन्नई, बंगलोर, अहमदाबाद, चंदीगड. दिल्लीचं नाव अशासाठी घेत नाही कारण दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि सगळ्याच राज्यांची भवनं तिथे आहेत. पण देशाच्या प्रमुख शहरांमध्ये अशा प्रकारची भवनं असतात. महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र भवन, महाराष्ट्र निवास हे या सगळ्या प्रमुख राज्यांमध्ये आहेत. काही ठिकाणी स्वतःच्या वास्तू आहेत, काही ठिकाणी भाड्याच्या वास्तू आहेत. ही त्या राज्यांची सरकारं नाही करत, पण ती भवनं तिथे असतात. कलकत्त्यात असलेल्या महाराष्ट्र निवासमध्ये मी राहून आलेलो आहे. खूप चांगली व्यवस्था आहे तिथे. तिथे मराठी पद्धतीचं जेवणही मिळतं. त्या बाजूला प्रवासावर गेलेलो असताना मी 2-3 वेळा तिथे राहिलेलो आहे. चांगली व्यवस्था असते. तशीच भवनं अन्य राज्यांची या मोठ्या शहरांमध्ये असतात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अन्य राज्यांमध्ये नसलेल्या अनेक सोयी इथे उपलब्ध आहेत, विशेषतः व्यापारी वगैरे विषयांसाठी, कारण आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे अनेक राज्यातले लोक हे आपापल्या कामांसाठी मुंबईत येत असतात. महाराष्ट्र सरकार त्याच्यावर कसलाही खर्च करत नाही आणि अशा प्रकारची वेगवेगळ्या राज्यांची भवनं मुख्य शहरांमध्ये असतात हे पुन्हा एकदा इथे नमूद करतो. त्यामुळे अशा प्रकारचे वाद निर्माण करणं हे सोयीचं नाही, पण अशा प्रकारचे वाद निर्माण करायला आपल्याला खूप आवडतं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मध्यंतरी आलं. त्या धोरणामध्ये काय म्हटलेलं आहे, शिक्षणामध्ये काय बदल केले जाणार आहेत, शिक्षणाच्या नवीन ज्या सगळ्या स्ट्रीम्स येत आहेत ते कशा येणार आहेत, ह्याच्यावर कुठेही आपण चर्चा केली नाही. फक्त पहिली भाषा कुठली, दुसरी भाषा कुठली, तिसरी भाषा कुठली, कितव्या इयत्तेपासून शिकवायची, याच्यावर भरपूर गदारोळ आपण घातला आणि त्याच्यात काही राजकीय पक्ष आघाडीवर होते. ते सगळं करून मतं किती वाढली मला माहिती नाही. आत्ता सुद्धा एका राजकीय पक्षाच्या नेत्यानं खळखटाक स्टाईलमध्ये म्हटलेलं आहे, कसं बिहार भवन होतं ते बघू. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, या असल्या सगळ्या मुद्द्यांवर किती मतं मिळाली हे सुद्धा लक्षात आलं नाही का?
मग हे सगळं करून मराठी माणसाचं भलं तर होतच नाहीये. ज्या वादाला शेंडा नाही बुडका नाही असे वाद विनाकारण निर्माण करायचे आणि त्यातून मतही मिळत नाहीत. मग हे वाद निर्माण कशाला करायचे? आणि मुळामध्ये मूलभूत माहिती नसताना असे वाद फेसबुकवर अशा पोस्ट टाकणं म्हणजे आपलं अज्ञान प्रकट करण्याचा एक सुविधा आपण स्वतःच करतो. आपलं अज्ञान आपण प्रकट करतोय. त्यामुळे विनाकारण नाही ते मुद्दे उकरून न काढता मुंबईची प्रगती कशी होईल, महाराष्ट्राची प्रगती कशी होईल, या विषयांवर जर आपण अधिक बोललो तर आपल्या राज्याची प्रगती होईल असं वाटतं. एक विचार समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पटला असेल तर लाईक करा, शेअर करा. याविषयी आपलं काय मत आहे हे या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.